माळशिरस तालुक्यातील पिलीवमध्ये काही दिवसांपूर्वी आकाश खुर्द पाटील या 28 वर्षीय तरुणाची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती। एका महिलेशी असणाऱ्या अनैतिक संबंधांमुळे आकाशचा जीव गेल्याची माहिती समोर आलेली होती। मात्र आता या प्रकरणामध्ये एक वेगळंच सत्य आता पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आलेलं आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आकाश खुर्दचे माळशिरस तालुक्यातच असणाऱ्या चांदापुरी या गावातील एका महिलेशी 2023 पासून प्रेम संबंध होते। या महिलेचा नवरा हा परदेशात नोकरीला असायचा, त्यामधूनच या महिलेचे प्रेम संबंध हे आकाश सोबत निर्माण झालेले होते। या प्रेम संबंधांची कुणकुण या महिलेच्या 17 वर्षीय मुलगा तसेच नवऱ्याला देखील लागलेली होती। या दोघांनीही एक दिवस या महिलेचं आकाश सोबतचं मोबाईल चॅटिंग पाहिलेलं होतं। त्यानंतर मुलगा आणि पती दोघांनीही त्या महिलेला जाब विचारायला सुरुवात केली। त्यानंतर आकाश खुर्द सोबतचे प्रेम संबंध त्या महिलेला देखील नको होते आणि तो प्रेम संबंध तोडण्यास काही तयार नव्हता। माझ्यासोबतचे प्रेम संबंध तोडल्यास तुझे माझ्याकडे असणारे नग्न अवस्थेतील व्हिडिओ तसेच फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल अशी तो तिला सतत धमकी देऊन तिच्याशी संबंध ठेवत होता। आकाश खुर्दच्या याच धमक्यांना आणि बळजबरीला ती महिला देखील वैतागलेली होती। त्यातूनच ती महिला, पती आणि मुलगा या तिघांनी मिळून आकाशला बेदम मारहाण करायचा प्लॅन बनवला। त्या तिघांचाही सुरुवातीला आकाश खुर्द पाटील याला जीवे मारण्याचा प्लॅन नव्हता। त्यांचं केवळ आकाशला बेदम मारहाण करून भीती दाखवायचं असं ठरलेलं होतं। त्यानुसारच त्या महिलेनं आकाशला मध्यरात्रीच्या सुमारास पिलीवच्या फॉरेस्टमध्ये बोलावून घेतलेलं होतं। आकाश आल्यानंतर त्या तिघांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली होती आणि आकाशला मारण्याच्या ओघामध्ये ही मारहाण इतकी झाली की त्यामध्ये आकाशचा जीवच गेला। आपल्या पत्नीसोबत असलेल्या आकाशच्या संबंधांमुळे नातेवाईक तसेच गावामध्ये आपली इज्जत जातीये हे पाहून नवऱ्याच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जात होती। त्यातूनच आकाश खुर्द पाटील याचं भयंकर हत्याकांड घडल्याची माहिती आता पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे।